गरोदरपणातला आहार हा अत्यंत कळीचा आणि काळजीचा हा मुद्दा आहे आणि मला हा प्रश्न खूप आवडतो. कारण निदान गरोदरपणात तरी आहाराबद्दल आपण बोलण्यासाठी उत्सुक असतो. अदरवाईज आयुष्यभर प्रत्येकाने आहाराबद्दल इतकंच कॉन्शियस असावं असं मला वाटतं. पण स्त्रियांच्या आयुष्यात गरोदरपणामध्ये तरी निदान हा मुद्दा कळीचा ठरतो हे महत्त्वाचं आहे आणि ते खरोखरच महत्त्वाचं आहे. कारण गरोदरपणातल्या आहारावर गरोदरपणात होऊ शकणाऱ्या आजारांची शक्यता पूर्णपणे अवलंबून आहे. प्रेग्नन्सीमध्ये आजच्या काळामध्ये खूप कॉमनली दिसणारे प्रॉब्लेम म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा ब्लड प्रेशरचा आजार आणि प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस हा खूप कॉमनली सध्याच्या काळात दिसतो आणि हे दोन्ही आजार आईसाठी आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकतात. आणि सुदैवाने हे दोन्ही आजार टाळण्यासाठी प्रेग्नन्सीमधला आहार आणि प्रेग्नन्सीतलं वेट गेन हे योग्य संतुलित राखणं हा खूप मोठा फॅक्टर आहे. दुसरं महत्त्वाचं अशासाठी आहे की आहार जो गरोदरपणात एखादी स्त्री फॉलो करत असते त्याच्यावर त्या गर्भातल्या बाळाचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट सामान्य लोकांना कदाचित ठाऊक नसेल की पुढचं आयुष्य त्या व्यक्तीचं कसं जावं ह्याचं सगळं सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग तो गर्भ आईच्या गर्भात असताना होत असतं आणि या सगळ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगवरती मेजर इन्फ्लुअन्स हा आहाराचा पडत असतो. त्यामुळे गरोदरपणातला आहार हा अतिशय आवश्यक आणि चर्चेचा मुद्दा आहे. गैरसमज आहे की खूप जास्त खावं, जे की खरं नाही आहे. पुरेसं खावं हे सत्य आहे, पण जास्त खावं म्हणजे जास्त चांगलं असं नाही. पैशाच्या आणि खाण्याच्या बाबतीत हे सत्य लागू पडतं. जितकं जास्त तितकं छान असं नसतं. सुख हे पुरेसा पैसा आणि पुरेसा आहार ह्याच्यातच अवलंबून आहे. गरोदरपणात तरी नक्कीच अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. जनरली गरोदरपणामध्ये भूक लागूच नये, भूक लागली म्हणजे बाळाची उपासमार होतीये अशी धारणा जी आहे ती काही योग्य नव्हे. कारण भूक ही तसं म्हटलं तर मानवी एक्सप्रेशनचाच एक भाग आहे. त्यामुळे अधेमध्ये भूक लागणं ही नॉर्मल गोष्ट आहे. ही नॉर्मल शरीराची नॉर्मल आरोग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे भूक लागू द्यायला हरकत नाही. आणि अगदीच असंही असेल तर मग लो कॅलरी म्हणजे गाजर किंवा ताक किंवा मुरमुरे अशा काही गोष्टी खाऊन ती भूक मोडण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. बरोबर. वेट गेन ड्युरिंग प्रेग्नन्सी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो प्रत्येकाला माहिती असावं किती व्हावं, कधी व्हावं आणि कसं व्हावं. तर प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या प्री प्रेग्नन्सी वेट, हाईट, एज या गोष्टींवर अवलंबून ह्या प्रेग्नन्सीमध्ये किती वेट गेन व्हावं हे अवलंबून असतं. कारण ही देखील एक धारणा अशी आहे की जितकं जास्त वजन वाढेल तितकं चांगलं. जितकं आईचं वजन प्रेग्नन्सीत वाढेल तितकं बाळ जास्त हेल्दी असेल. तर हाही प्रचंड मोठा गैरसमज आहे जो मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीतली वजनातली वाढ ही प्री प्रेग्नन्सी वजनावरती अवलंबून असते असं आपण आत्ताच म्हटलो. सो प्री प्रेग्नन्सी आपलं वजन आपल्या उंचीच्या प्रमाणात किती आहे ह्या गुणोत्तरानुसार प्रेग्नन्सीत किती वजन वाढावं असं शास्त्रीयदृष्ट्या ठरवलं जातं. मग हे गुणोत्तर कसं ठरतं तर त्याला BMI असं म्हटलं जातं, बॉडी मास इंडेक्स. जनरली आपल्या उंचीच्या प्रमाणात आपल्या वजनाचा रेशो BMI प्रमाणे कॅल्क्युलेट केल्यास तो 20 ते 22च्या दरम्यान असावा. सो ज्या स्त्रियांचं BMI प्री प्रेग्नन्सी 20 ते 22च्या दरम्यान असेल अशा स्त्रियांचं थ्रूआउट प्रेग्नन्सी वजनाची वाढ साधारण 12 ते 14 किलो व्हावी असं अपेक्षित असतं. हे आपण गुणोत्तर जे म्हणतोय हे शास्त्रीय आधाराने बाळाची योग्य वाढ व्हावी आणि अतिरिक्त वजन वाढीमुळे होणारे आजार टळावे ह्या दृष्टिकोनातून ही वजनाची वाढ ठरवली गेलेली असते. सो ज्या स्त्रियांचा BMI प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी यापेक्षा जास्त आहे त्या स्त्रियांचं वजन जितकं जास्त BMI आहे त्या प्रमाणामध्ये कमी वेट गेन होणं अपेक्षित असतं.
म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर BMI 26 असेल तर मग तिचं वजन साधारण 7 ते 8 किलो वाढावं. त्यापेक्षा जास्त असेल तर अजून कमी वाढवावे असं अपेक्षित आहे. ते आपले स्त्रीरोगतज्ञ आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये गाईड करू शकतात. याचप्रमाणे जर BMI कमी असेल तर मग वजन जास्त वाढावं असं अपेक्षित असतं. म्हणजे काही स्त्रियांचा BMI 16-17 जर असेल तर आम्ही त्यांच्या बाबतीत त्यांना वेट गेन तुमचं 20 ते 22 किलो व्हावं असं देखील कधी कधी सांगतो. पण म्हणजे तो 20 ते 22 किलोचा आकडा सगळ्यांना लागू होतो असं नव्हे. दुसरा एक मुद्दा काय म्हणलो, कधी वाढावं. आता हे जे काही ठरलेलं वेट गेन आहे हे कधी व्हावं हा देखील दुसरा कळीचा मुद्दा आहे. तर सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यामध्ये वजनात काहीही वाढ झाली नाही तरी चालण्यासारखं आहे. कारण सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये पोटात वाढणाऱ्या गर्भाला अतिरिक्त न्यूट्रिशनची आवश्यकता नसते. म्हणजे आई जे काही न्यूट्रिशन त्या कालावधीमध्ये घेत असते ते वजन वाढीच्या उद्देशाने नसून फक्त पुरेशा प्रमाणामध्ये विटॅमिन, मिनरल्स असे आवश्यक घटक मिळत राहावे या दृष्टीने असतं. त्यामुळे सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यामध्ये वेट गेन नाही झालं तरी चालू शकेल. झालं तरी 1-2 किलो व्हावं. इनफॅक्ट बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत तर या कालावधीमध्ये नॉशिया आणि वॉमिटिंग्समुळे 1-2 किलो वेट लॉस देखील होतो, विच इज ऑल्सो ॲक्सेप्टेबल. तो झाला तरी त्याने काही बिघडत नाही. मात्र पुढच्या 6 महिन्यांमध्ये ग्रॅज्युअली आपलं जे काही वेट गेनचं टार्गेट आहे ते कंप्लीट व्हावं हे उत्तम. म्हणजे एखाद्या महिन्यात अचानक खूप जास्त, मग पुढच्या एखाद्या महिन्यात अजिबातच नाही असं देखील होता कामा नये. ते ग्रॅज्युअल असावं आणि ते अगदी सहज शक्य आहे. गरोदरपणामध्ये डाएट फॉलो करणं इज इम्पॉर्टंट. डाएट फॉलो करणं म्हणजे काय, तर पुन्हा एकदा डाएट फॉलो करणं म्हणजे बहुतेकांना वाटतं की एक शेड्यूल्ड प्रोग्रॅम, मोठं पानभर लिहून दिलेला कार्यक्रम की ज्याच्या इतक्या वाजता इतक्या प्रमाणामध्ये इतक्या गोष्टी खाव्या. 8 वाजता 240 ml दूध. तसं काही असू नये. योग्य गोष्टी योग्य वेळी योग्य प्रमाणात म्हणजे डाएट. इतकं सिम्पल आहे डाएट फॉलो करणं. मग आता गरोदरपणामध्ये योग्य गोष्टी योग्य वेळी आणि योग्य प्रमाण म्हणजे काय याबद्दल थोडंसं सविस्तर बोलूयात. तर माझ्या मते गरोदर स्त्रीने दिवसभरातून 4 वेळा खाणं हे पुरेसं आहे. कारण आपण जर विचार केला तर साधारण 7-8 तासाची झोप ही प्रत्येक व्यक्तीला गरोदरपणामध्ये आवश्यक आहे. मग ते 8 तास जर सोडले तर उरलेल्या 16 तासामध्ये 4 वेळा खाणं म्हणजे इफेक्टिव्हली ऑलमोस्ट दर 4-4 तासांनी खाणं हे पुरेसं आहे. सारखंच खावं, तासाला खावं, 2-2 तासाला खावं, भूक लागेल तेव्हा खावं, इच्छा झाली ते खावं, हे सगळे गैरसमज आहेत आणि हे गरोदरपणातल्या आजारांना आमंत्रण आहे. 4 वेळा खाणं हे सायंटिफिकली देखील योग्य असतं. कारण एकदा जे तुम्ही खाता ते पचवून शरीरामध्ये ते ॲसिम्युलेट होण्यासाठी कमीत कमी 4 तासाचा तरी कालावधी आवश्यक असतो. सो एकदा सकाळी ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर. आता ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर यामध्ये काय असावं, तर वाढत्या बाळांना आवश्यकता असते खूप साऱ्या प्रोटीन्सची आणि प्रोटीन्सचा सोर्स, नॅचरल सोर्स आहे कडधान्य, डाळी आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज फूड म्हणजे चिकन, मटन, फिश, अंडी. पण व्हेजिटेरियन लोकांसाठी जरी प्रोटीनचे सोर्सेस कमी असले तरी कडधान्य आणि डाळी आणि त्यात देखील विविधता असणं हे पुरेसं प्रोटीन सप्लिमेंट करण्यासाठी ॲडिक्वेट आहे. दुसरा घटक बाळाच्या योग्य वाढीसाठी शास्त्रीयदृष्ट्या लागतो तो म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर मग विटॅमिन्स कुठून मिळणार आहेत आपल्याला, तर कडधान्य अंकुरित करण्याची जी प्रक्रिया आहे त्यात कडधान्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स तयार होत असतात. त्याशिवाय भरपूर हिरव्या पालेभाज्या, भरपूर ग्रीन सलाड कॅटेगरीमध्ये जे काही मोडलं जातं ते सगळं हे जर इन्क्लूड केलं तर त्यातून विटॅमिन्स आणि मिनरल्सची जी काही रिक्वायरमेंट आहे ती भरून निघण्यासाठी पुरेसा फायदा होऊ शकतो. हां, सी फूड वगैरे खाणं योग्य असेल का नाही, बिकॉज नॉन व्हेजिटेरियन सगळ्यांना प्रश्न हा पडतो की आपण नॉनव्हेज खाऊ शकतो का नाही, म्हणजे 9 months टू कंट्रोल दॅट थिंग ते हार्ड असतं राईट. बरोबर. तर हे अलाउड आहे का नाही? अलाउड आहे. हो, एक कॉमनली विचारला जाणारा प्रश्न की सी फूड खाऊ शकतो का नाही. कारण आम्ही कुठंतरी गुगलवर वाचलं की सी फूडमध्ये खूप मर्क्युरी असतं आणि त्यामुळे सी फूड खाणं हे वाईट असतं. काही अंशी ते बरोबरही असू शकेल, पण आपण कुठल्या पद्धतीचे फिश खातोय
त्याच्यामध्ये मर्क्युरी आहे का आणि आपण ते किती फ्रिक्वेंटली खातोय, ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर आता एक्सक्लुझिव्हली सी फूड रोज रोज खाणं आणि त्यामध्ये खूप सारे मर्क्युरी असणारे काही फिश इन्क्लूड करणं हे कदाचित ॲडवायझेबल नसेल. पण नॉर्मली भारतीय जेवणामध्ये फिशचं प्रमाण हे आठवड्यातून एखाद्या वेळेला किंवा 2-3 वेळेला असू शकेल. आणि त्यात देखील पुन्हा जर व्हरायटी असेल, विविध प्रकारचे फिश विविध प्रकारच्या प्रिपरेशननी करणार असू, तर त्याला अडचण असायचं काही कारण नाही. ॲज इट इज अनुभवातनं आपल्याला माहिती आहे की अशा साऱ्या कितीतरी जमाती ज्या कोस्टल रिजनला राहतात, त्यांचं स्टेपल फूडच फिश आहे. आणि मागच्या अनेक पिढ्यांपासून फिश खाऊनच त्यांच्या पुढच्या पिढ्या आज या जगामध्ये अस्तित्वात आहेत. त्यांना कोणालाही काही प्रॉब्लेम असल्याचं आढळलेलं नाही. त्यामुळे सामान्यतः एक नियम पाळणं योग्य राहतं मानवी वंशाचा विचार करता देखील, की जे काही आपलं ट्रेडिशनल फूड आहे त्याच फूडच्या जितकं आसपास आपण राहू शकू ते उत्तम. कारण प्रत्येक व्यक्ती, एव्हरी ह्युमन बीइंग दिसण्याला जरी सारखेच असले तरी प्रत्येकाचं अनुवंशिकता वेगळी आहे. त्या त्या प्रकारच्या रिजनमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या त्या प्रकारच्या आहारानुसार तो आहार आपल्या शरीरामध्ये कसा डायजेस्ट होईल या दृष्टीने शरीररचनामध्ये आणि शरीरशास्त्रामध्ये काही फरक असतो. त्यामुळे कोस्टल रिजनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सी फूड हे स्टेपल फूड आहे. तर अदरवाईज काही लोकांसाठी सी फूड हे अजिबातच त्यांच्या डाएटचा पार्ट असत नाही पिढ्यानपिढ्यांसाठी. सो ट्रेडिशनल फूड पॅटर्न फॉलो करणं ॲज फार ॲज पॉसिबल हे योग्य. इंटॉक्सिकेशन किंवा कॅफेन इंटेक, दिस इज गुड और बॅड, नॉट गुड ऑल्सो. करेक्ट, बट किती प्रमाणे ते अफेक्ट करतं. बरोबर. चहा कॉफी ॲज इट इज नॉर्मली देखील शरीरासाठी फारसं काही चांगलं नाही आहे. पण अगदीच वाईट आहे अशातलं देखील भाग नाही. त्याचं प्रमाण जर संतुलित असेल तर त्याने काही फारसा अपाय होण्याचं कारण नाही. जसं की दिवसातून तुम्ही जर एखादा कप चहा किंवा एखादा कप कॉफी हे तुमच्या दिनक्रमाचा भाग असेल तर त्याने फारसा काही अपाय व्हायचं कारण नाही. पण मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये अमेरिकन लाईफस्टाईलमध्ये आजकाल जे बरीच लोक फॉलो करतात त्यात दिवसभर लिटर कॉफी पिण्याची जी प्रथा आहे ती डेफिनेटली अपायकारक आहे. तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. आणि सप्लिमेंट्समध्ये मला बोलायचं होतं की सप्लिमेंट घेणं अनिवार्य आहे की आपल्याला सगळं फूड म्हणून जे व्हेजिटेबल्स कन्झ्युम करणार आहोत. आता सगळं चांगलं पण येत नाही. करेक्ट, व्हॉट इज द प्रेफरेबली कुठलं चांगलं. करेक्ट. सप्लिमेंट्स देखील थोडासा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. कारण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर अचानक त्या दिवसापासून आपल्याला डाएट, एक्झरसाईज, सप्लिमेंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स या सगळ्या गोष्टींबद्दल जागृती निर्माण होते. पण त्यापूर्वीपर्यंत आपण जर त्याकडे फारसं लक्ष दिलेलं नसेल तर मात्र मग या सगळ्या गोष्टींची आवश्यकता ऑब्व्हियसली निर्माण होते. पण प्री प्रेग्नन्सी कालावधीपासूनच जर आपण आपल्या डाएट आणि एक्झरसाईजबद्दल जागृत असू आणि आपल्या शरीरातल्या विटॅमिन डेफिशियन्सीज योग्य आहार घेऊन आपण प्रेग्नन्सी राहण्यापूर्वीच नलिफाय केलेल्या असतील तर मग प्रेग्नन्सीमध्ये फार विटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स घेण्याची आवश्यकता राहत नाही. योग्य आहार घेऊन योग्य आहारानुसार बाळाच्या योग्य वाढीसाठी जे जे काही आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स आणि सप्लिमेंट्स नेसेसरी असतात त्या आहारातनं आपल्याला मिळू शकतात. बरोबर. नॉश्या आणि मूड स्विंग्स हा प्रेग्नन्सीचा इनहेरंट पार्ट आहे. स्त्रियांच्या शरीरामध्ये गरोदरपणानंतर जे काही हॉर्मोन्स चेंज होतात त्या हॉर्मोन्सच्या चेंजेसमुळे हे इफेक्ट दिसून येतात. आणि अचानक कमी वेळामध्ये खूप जास्त प्रमाणात हॉर्मोन्स चेंजेस झाल्यामुळे त्याचा मानसिकतेवरती परिणाम दिसतो, म्हणून मूड स्विंग्स होतात. तर ते बऱ्याच वेळेला हे लक्षात घेणं की मूड स्विंग्स होणं हा प्रेग्नन्सीचा नॉर्मल भाग आहे हे पुरेसं असतं. म्हणजे त्या स्त्रीसाठी देखील आणि तिच्या कुटुंबातल्या इतरांसाठी देखील की हे नॉर्मल आहे म्हटलं तर ते बऱ्याच वेळेला ॲक्सेप्टेबल होतं आणि मग त्यातनं होणारं फ्रिक्शन अवॉइड होतं. पण अति जर प्रमाणामध्ये होत असेल तर त्यासाठी काही वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. ते आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी आपण डिस्कस करून ते फॉलो करू शकतो.
दुसरा भाग नॉशिया आणि व्हॉमिटिंगचा. नॉशिया व्हॉमिटिंग देखील प्रेग्नन्सीचा हा नॉर्मल भाग आहे, पण त्याचं प्रमाण व्यक्तीनुरूप वेगळं वेगळं असू शकतं. म्हणजे काही स्त्रियांना थ्रूआउट प्रेग्नन्सी एक वेळा देखील उलटी होत नाही, तर त्या अगेन्स्ट काही स्त्रियांना दिवसातून 25-30 वेळा सुद्धा उलटी होऊ शकते. तर त्याच्यामुळे त्यासाठी एक असं ब्लँकेट ट्रीटमेंट पार्ट असू शकत नाही. त्याला देखील काही औषधं उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून हे आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये कंट्रोल करू शकतो. आणि काही घरगुती उपाय किंवा लाईफस्टाईल चेंजेस देखील आहे, ज्याच्याने देखील आपण हे बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल करू शकतो. औषधं ही स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेणं योग्य. पण बाकी जे काही उपाय आपण घरच्या घरी करू शकतो त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर बऱ्याच वेळेला बऱ्याच स्त्रियांना काही ठराविक गोष्टींच्या वासाने किंवा त्या गोष्टी खाद्यपदार्थ बघण्यामुळे नॉशिया इंड्यूस होतो. तर आपल्या अनुभवात आपल्या जे लक्षात आलं असेल की ह्या गोष्टीमुळे मला त्रास होतो, ती गोष्ट त्या सुरुवातीच्या 3-4 महिन्यांच्या कालावधीसाठी टाळणे हे त्यातला सगळ्यात उत्तम पर्याय आहे. बहुतेक वेळेला काय होतं की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर घरातली सगळी लोकं खूप खा, हे पण खा, ते पण खा, हेही गरजेचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे म्हणून फार आपल्यावरती फोर्स करायला सुरुवात करतात. आणि त्या गरोदर स्त्रीला मात्र त्या गोष्टी अजिबात नकोशा असतात. पूर्वी आवडत असणाऱ्या गोष्टी देखील कदाचित अचानक नावडत्या झालेल्या असतात. तर ती जी काही आपली आंतरिक इच्छा आहे त्याला रिस्पेक्ट करणं हे योग्य आहे.